आम्ही आमच्याच परेशानीमध्ये आहे. रोहिणीला दवाखान्यात ॲडमिट करायला आणलेलं आहे, म्हणजे येतोय रामा घेऊन. तर मी आलोय पुढं हॉस्पिटलचं नियोजन लावण्यासाठी. माझ्या मागे हॉस्पिटल तुम्हाला दिसत असेल इकडे. आतमध्ये जाऊन आलोय. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना येऊ द्या, ते आले की मग घेऊ आतमध्ये. तिला नाही ना, असं नाही रडू. येईन ना मम्मा. मम्मा येणार आहे. आपा बाबू आहे ना, बाबू आणायचं ना आपल्याला. बाबू, छोटाचा बाबू. तू कशी खेळते बाबू? सांग ना, कशी गाल ओढती. लहान लेकरं भरलं का अशी गाल ओढते त्यांची. आता मी सगळेजण चांगले प्रे करा. बाळाचं वजन आय होप्स आता रोहिणीला चेक केल्यानंतर चांगलं झालं असेल अशी अपेक्षा करूया. अजून थोडे दिवस बाकी आहे, कारण की डॉक्टरांनी डेट जी दिली होती ती डेट 27 सप्टेंबरची दिलेली होती. आणि हे ऑगस्टमध्येच का दुखतंय मला काही कळत नाही आहे. एवढ्या लवकर जर काही झालं तर तुम्हाला माहिती आहे की शेवटची 2 महिने जे असतात तिथं बाळ. तर ह्या दोन्ही नमुन्या आज नाही का पोळ्या करायला लागल्या. म्हणजे आज यांना काय कुठून बुद्धी सुचली काय मी. करा चला. म्हणजे हिचं काय म्हणणं आहे माहिती का, मला पण हे सगळं पाहिजे. आणि तिचं म्हणणं आहे की ती माझं मी देणार नाही. हा काय बेटा ते का हेवी करून देऊ का पोळी? तुला पोळी देऊ करून? अशी एवढी मायूस मित्रांनो. हे बघा कशी वडा तरी कधी पा कर पोळी. हा बसली मांडीवर. आणि हे शिंगरू बघा. काय उलट्या पोळ्या कोणी केलत्या बेटा? कोणी केलत्या उलट्या पोळ्या? पप्पानी केलत्या की मम्मीने केलत्या? कोणी केलत्या उलट्या पोळ्या? कोणी केलत्या? काय ही काय करते माहिती का, ही वडती तिला. माहितीये मला. काय हाय ना ठेवून त्याच्यावर ठेव ना. ठेव याच्यावर. लाट आता लाट. कोण म्हणत होतं पिऊच्या अंगामध्ये गुण नाही म्हणून? पोरीचं आहे बघा. पोळ्या बी करायला आवडते का नाही? आहे मारा कुटी करती जरा पण आहे. छान आहे, छान नाही का बाळा? छान आहे ना? तर तुम्हाला आमच्या पिऊच्या हातच्या पोळ्या खायला आवडतील का? सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये की आमच्या ऋतूच्या हातच्या आवडतील. ऋतूचा तो गोळाच आहे बाबा. ऋतू तुम्हाला बट्टच खाऊ घालीन डायरेक्ट. थांब ना ग, हात कुठं खाली. गोळाच आहे ना बेटा? पोळ्या आवडतात ना तुला खायला? पोळ्या करायला आवडतात ना? बोल बोल बो. तर आजपासून आता श्रावण चालू होणार आहे. उद्यापासून सॉरी, आज आता श्रावण आषाढ संपणार आहे आणि उद्यापासून श्रावण चालू होत आहे. आषाढ तळलं का नाही का आपल्या घरी? आज तळायचं का? आषाढ तळत असतात, तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? काय काय तळत असतं आषाढ मध्ये? पोरी जेव घालत असतात म्हणतो मला. असा विषय चालू आहे. पिऊ तू शंभू केला का नाही? नाही. सगळं बोलायचं इच्छा आहे पण ते जीभ बोलत नाही बघा. आणि ही का ही रिकामा हक्क गाजवते बर का. तुझा पप्पा वरती, तुझी मम्मी माग. काय काय तुला काय झालं रडायला आता? रडू नये. तर बघा हे सकाळ सकाळी असा विषय चालू आहे. सकाळी म्हणण्यापेक्षा 10 वाजलेत आता. 10 वाजता माझं तर आवरून झालेलं आहे आता. आणि आज जरा काम आहे तर तिकडे जायचं आहे बाहेर थोडं. आणि उद्यापासून श्रावण चालू होतं म्हणजे ऑब्वियस उद्यापासून घरात उपवास वगैरे. आणि हो ते क्लाउड किचनचं पण ते बंद करायचं आहे. अंडा ऑमलेट ते सगळं काय आहे. कारण की महिनाभर आम्ही घरीच करत नाही तर कस्टमरला कसं देणार नाही का. तशाही त्याची ऑर्डर कमी पडतात. पण तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी नाही पडायचे. थांब ज्या दिवशी नाही पडायचं त्या दिवशी जास्त ऑर्डर पडणार. टिट्ट्या देणारी, टिट्ट्या जाऊ देणार, टिट्ट्या देणारे बाबा धर. तर ज्या दिवशी नाही तर त्या दिवशी जास्त ऑर्डर पडणार असं होत असतं. तर त्यामुळं ते बंदच केलेलं बरं, हो की नाही? तर चला आता यांचं आवरू द्या. यांचं आवरलं थोडं की मी परत एकदा तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. बाकी म्हटलं चला टिट्ट्या ते झोपून जातील, म्हटलं चला तुमच्यासोबत एकदा चर्चा करू. जय हरी कर एकदा.
जय हरी करा, जय हरी करा, जय हरी कर ना. मग तुम्हाला चॉकलेट देतो मी. हा जय हरी जे करीन दे. कर जय हरी, जय हरी कर, कर ना. हा जय हरी. तू कर बेटा, जय हरी कर. हा तसं नाही, हात जोडून हात जोडून. हा जय हरी कर. हा जय हरी, गुड गर्ल. झालं जय हरी. आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटतो. ठीक आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल, हॅप्पी असाल आणि दहीहंडीची तयारी करत असाल. दहीहंडीनस मग काय आज हे पाहिजे यायली का बघ. तर ती काही माझ्याकडे येत नाही. आता मी काय करू सांगा बरं मित्रांनो. असा विषय चालू आहे. आणि कोमल इकडे एक मिनिट इथं बस. हे विदाऊट मॅचिंग का घेतलं ग? ओके, असंच घेतलंय बस. तर इकडे माझ्यासोबत कोमल बसलेली आहे आणि कोमलच्या मांडीवर पिऊ लगे. काय पाहिजे ना एकंदरीमध्ये जे आहे ते तुम्हाला रिअल सांगतोय. आणि आज अमावस्या आहे, म्हणजे उद्यापासून चालू होतोय श्रावण. आणि श्रावण मध्ये आज आमचं सगळं जे नॉनव्हेजचं सगळं बंद होणार आहे. किचन क्लीन, एकदम स्वच्छ, आणि नॉनव्हेज बंद पूर्ण 1 महिन्यासाठी. ठीक आहे. आणि आज परीला रेड ड्रेस होता का शाळेत आज? उद्या कोणता आहे? मग असं मधामध्येच रेड ड्रेस कसं घेतलंय? हा बोल. काय काय मला स्पष्ट सांग. तुझं तोंडातून काय बोल, असं बोलता येतंय तुला? आता शब्द फुटताय तुला? ए हिरोईन, पळाली पळाली पळाली. हे बघ, हे असे झोपत येत बघा. कशासाठी माहिती का? फक्त दूध पिण्यासाठी. यांच्या बाटल्या पण फिक्स आहे बरं का. आता एवढं दूध पेईपर्यंत ह्या उठत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की ह्या अजूनही बाटलीन दूध का पितात, कारण की यांना हे सवय लागलेलं आहे बाटलीन दूध प्यायच्या. त्यामुळे तुम्ही जास्त त्या गोष्टीचा लोड घेऊ नका, कारण की काही दिवस पितेल अजून. नाही का? किती दिवस अजून? दाताचं पूर्ण आली त्यांना आता. चावाचं जीवार येत आहे आणि त्यामुळे नुसतं बाटलीनंच दूध पिणं चालू आहे. कायच करावं काहीच नाही. तुम्ही सांगा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय तर. आजीबाईला आवाज दे ना ग. का ग? थंडी वाजली. दे आवाज. झोपले ना? अगं उठून बसल्यानंतर तेव्हा जरा बरं वाटणार. सकाळी झोप झाल्या 9 वाजता उठल्यानंतर मला 11 झोपल्या का? सकाळी उठल्या 6 वाजता देवळात गेला मंदिरात. चला मी काय करतो मित्रांनो, तुम्हाला परत एक थोड्या वेळानंतर भेटतो. नमस्कार कर, नमस्कार कर. टिकट्या रडू राहिला कारण की त्याच्या मम्मीला नेलंय दवाखान्यात. कालच थोडं दुखत होतं तिच्या पोटात, पण आज जादा दुखायला म्हणून रोहिणी, रामभाऊजी आणि आई गेलेत. आणि हे मागून गेलेत सुदर्शन. सॉरी, गार होऊन दे ना पिलू, खाऊ घालते तुला. थांब ना, गार होऊन दे ना पिलू, गरम आहे ते. टिट्ट्या, मी आणि आजी घरी आहे आणि पिऊ पण घरी आहे. पिऊ झोपली आहे. टिट्ट्या जागा आहे कारण टिट्ट्या आज उशिरा उठला होता. थांब ना पिलू, गार होतं ना. टिट्ट्याला वरण भात खाऊ घालायचा. हाताने नको खाऊ पिलू, थांब ना जरा. असे थंड होऊन दे ते. गरम आहे पिलू, तटका बसन तुला. अहो मा नाही ना, असं नाही रडू. येईन ना मम्मा. मम्मा येणार आहे. आपा बाबू आहे ना, बाबू आणायचं ना आपल्याला. बाबू, छोटासा बाबू. तू कशी खेळती बाबू? सांग ना, कशी गाल ओढती. लहान लेकरं भरलं का अशी गाल ओढते त्यांची. आता मी गेले होते अंगणवाडीत. ते लहान लेकरं तिच्यापेक्षा मोठे, ती त्यांच्या गाल ओढत होती. खिचडी दिली पिऊला. पिऊ टिट्याला घेऊन गेलती. परी गेली शाळेत. खाती तुझ्या हातून खाती. या म्हणा वरण भात खायला, या म्हणा माझा. या ती खाती, पण एक दाणा जातो तिच्या हातातून. पण कशी खाती? खाताना दाखवत मी तुम्हाला. मीच बोलते इथे. काल सांगायचा विषय असा की
काल दुखत होतं रोहिणीचं, पण जास्त काही दुखत नव्हतं म्हणून काल काही नेलं नाही. आज ज्यादा दुखायलं, म्हणलं काय वाट पाहायला नको आता, ताबडतोब दवाखान्यात नेलं. अयो बाई, खरंच बाई कोणाचीच गरज नाही बाई आम्हाला, खरंच ना. हाताने खातो आम्ही. भूक लागला हाताने खातो. दर पिल्लू दर, हाताने नकल भरू ग पिल्लं, बाय हाताने खाय ना. भूक लागला काही खाते ती. हा हा जाते तुम परी लहान. हो जा, हाय मी इथंच आहे, कडी लावून घेते तिकडची. हा हा तिकडच्या घरात चाल. जा मग तुम्ही जा तिकडं, मी देते. परी पिवडीला झोका देते ना, तिकडे जाते मग. चल पिवड तेच, चला आपण तिकडे जाऊ. तिकडे कोण नाही बा, चला चला तिकडे, चला 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 चला. हा आलं. हा पिवडीला झोका चालू पाहिजे तर. चल मी तिकडे चाले, मी तिकडे चाले. चल चल, इथंच बसती. खाय खाय मग इथं बसती. मी तिकडची कडी लावणार. थांब चला. लेकराला शान पण येतात, खरंच आहे. समज देवच देतो टायमावर. आता काय सांगता काय नाही काय माहिती डॉक्टर. आता फोनची वाट पाहण्यातच काय हे आता. आता काय होतं काय नाही आता बघू आपण. सगळ्यांना वाटतं मुलगा होईन, आता मुलगा होईन का मुलगी होईन काही होऊ, दोघं सुखरूप पाहिजे एवढीच इच्छा आहे. पाहू आता काय फोन येतो तो फोनवर. हा काय होऊ तिकडं, आपल्या हातात काय आहे. आपल्या हातात असलं असतं तर काही घडलं असतं आता बरं. ते त्यांना ते आपण सांभाळण्याचे ना, मग सांभाळावंच लागतं ते. तू वरण भात खाय चल, तू चमचा सगळा खाली टेकवला. चल इकडे चल, चल बा तू पण झोपा आता, मम्मा येईन ना तेव्हा. हुशार आहे ती, माहिती ना तुम्हाला. टिट्ट्या किती हुशार आहे आमचा. हा पिऊ उठली 8:30ला, टिट्ट्या उठला 10 वाजता. मग आता काय झोपायचं आमचं कामच नाही. हा तिच्या आधी झोपते. मग असं काही गडबड असली का आमची टिट्ट्या मग उशिरा झोपतो. खूप अर्जंटमध्ये अचानकपणे व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला विचार पडला असेल काल पण व्हिडिओ का नाही आलाय. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही आमच्याच परेशानीमध्ये आहे. रोहिणीला दवाखान्यात ॲडमिट करायला आणलेलं आहे, म्हणजे येतोय रामा घेऊन. तर मी आलोय पुढं हॉस्पिटलचं नियोजन लावण्यासाठी. माझ्या मागे हॉस्पिटल तुम्हाला दिसत असेल इकडे. आतमध्ये जाऊन आलोय. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना येऊ द्या. ते आले की मग येऊ आतमध्ये. तिला आता काय झालंय, पोटात दुखणं चालू झालंय तिच्या बाबा. आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं की ते ॲक्च्युअल महिना कितवा चालू आहे हे माहिती नव्हतं बाळाचा, त्यामुळे ती डिलिव्हरी कधी होईल हे सांगता येत नाही. की जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगितलेलं त्याच पद्धतीनं आताही झालेलं आहे. तिला दवाखान्यात घेऊन येत आहे आई, रामा, रोहिणी आणि कदाचित मला वाटतं निरंजन असू शकतो. चंद्रा गाडीत येता येते. मी 2 व्हीलरवर आलो आहे, सुदर्शन आणि मी समोर हॉस्पिटलला. डॉक्टरांचं बोललो आहे त्यांना की त्यांचंही म्हणणं आहे की घेऊन येऊ द्या, बघूया काय विषय आहे. तर जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओ पण मध्ये मी सांगितलं होतं की बाळाचं वजन जे आहे ते 1 किलो 250 ग्राम आहे. आणि हे वजन जे आहे, हे जे वजन आहे ते खूप कमी आहे बाळाचं. बाळ होण्यासाठी जिने 2 किलोच्या वर तरी पाहिजे आणि ते पूर्ण होण्यासाठी त्यांना दिवस पूर्ण घेतले पाहिजे बाळाने. पण आता विषय असा झालेला आहे की अचानकपणे आणावं लागतंय. घरी आता कोमल वगैरे आहे, कोमल टिट्ट्या घरी आहे, पिऊ पण घरीच आहे, परी शाळेत गेलेली आहे, आजी घरी आहे, दादा घरी आहे आणि आम्ही आलेलो आहे दवाखान्यामध्ये. आणि त्याच कारणामुळं काल काय झालंय, काल एकतर व्हिडिओ घ्यायचा होता, त्यात तिच्या पोटात दुखणं थोडंफार चालू झालं होतं, म्हणजे थोडंफार दुखत होती, झोपूनच होती. तर मग म्हटलं व्हिडिओ वगैरे एवढं काही इम्पॉर्टंट आपलं काम नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काल काही घेतला नाही. तर आज घ्यायचा विचार केलेला आहे. आता ते येतील थोड्या वेळाने. ते आले की मग बघू काय होतंय. तर चला, वेळ सुरू झालेली आहे. सगळ्यांना कमेंट्स करा पॉझिटिव्ह अशा छान छान, की सगळं काही सुखरूप होऊ दे. आणि मी पण प्रार्थना करेल नॉर्मलच होऊ दे, चांगलं होऊ दे. बिचारी रोहिणी आणि बाळ
दोन्हीही सुखरूप झाले पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे, मनातून दिलची अपेक्षा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस हीच अपेक्षा असते. तुम्हाला तर माहिती आहे की मी लास्ट टाईम टिट्ट्या झालता तेव्हा पण इथेच होतो दवाखान्यामध्ये, आणि आताही तिथेच आहे. खर्चाचा विचार राम भाऊ करत असेल, पण मी नाही करतोय, कारण की हँडल करायला आहे मी मागे उभा. बघू काय होतंय काय नाही. आणि तुम्ही सगळेजण चांगले प्रे करा. बाळाचं वजन आय होप्स आता रोहिणीला चेक केल्यानंतर चांगलं झालं असेल अशी अपेक्षा करूया. अजून थोडे दिवस बाकी आहे, कारण की डॉक्टरांनी डेट जी दिली होती ती डेट 27 सप्टेंबरची दिलेली होती, आणि हे ऑगस्टमध्येच का दुखतंय मला काही कळत नाही आहे. एवढ्या लवकर जर काही झालं तर तुम्हाला माहिती आहे की शेवटचे 2 महिने जे असतात तिथं बाळाचं वजन वाढत असतं, आणि वजन चांगलं झालं की बाळ एकदम हेल्दी असते. देव करो की टिट्ट्यासारखंच बाळ व्हायला पाहिजे, छान असं गुबगुबीत. पण बघू, एका हिशोबाने एक्साइटमेंट वाढती माझी. सगळं काही नीट होईल ते तर प्रार्थना करूया. एक्साइटमेंट याची की सगळं काही नीट झाल्यानंतर मुलगा होईल का मुलगी होईल, नॉर्मल होईल का कसं होईल. कारण की रोहिणीची पहिली डिलिव्हरी देखील नॉर्मल झालेली होती, तर ही डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल होईल अशी अपेक्षा करूया. सुदर्शन आलेलं आहे सोबत, वाट बघणं चालू आहे राम भाऊची. अर्जंटमध्ये व्हिडिओ घेतोय त्यामुळे तुम्हाला जास्त काही मला बोलता येणार नाही आहे, तरी देखील बोलायचा थोडाफार प्रयत्न करतोय. आता ते येईपर्यंत काय करणार नाही का, ते इथं येईपर्यंत तरी वेटच करावं लागणार. त्याला चांगलं म्हटलं तर रिक्षा नान, तो गाडी आहे, आणि म्हटलं बाबा आता काय बघू आता काय विषय काय नाही. तर येऊ द्या, ते आले की मी नक्कीच तुम्हाला भेटतो. बाकी बघू आता, देवाच्या हातात सगळं, हो की नाही. आम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, तर देव आमच्यासोबत सगळं चांगलंच करेल. आतापर्यंत केलंय देवाने सगळं चांगलं, ह्याच्यापुढंही करेल अशीच अपेक्षा ठेवूया. आणि बाकी सगळे ब्रँडचे व्हिडिओ सगळे काही सोडून दिलेत, कारण की काय आहे हेल्थच्या पुढं काहीच नाही आलेलं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे हेल्थच्या पुढं काहीच नाही, सर्व काही आहे. आणि कोमल पण घरी प्रार्थना करते. आजी तर आमची दिवा लावती आहे, देवाला दिवा लावणं चालू आहे घरी. तुम्हाला काय सांगावं, बसलेली देवापुढे आजी. चांगलं होऊ दे, फोन येऊ दे. गाड्या खूप येत आहे, तर आवाजाचा नॉईज तुम्हाला जास्त येत असेल, पण ठीक आहे. अर्जंटमध्ये व्हिडिओ असाच येणार आहे मित्रांनो. आणि बघू, ज्या हालतमध्ये होते त्या हालतमध्ये आलेले आहेत. ते आले का रे, अजून आले नाही. कॉल आला तर आत्ता नेमकेच येत आहे म्हणे ते. हो, हळूहळू आणावं लागेल ना गाडी. हां, तर असा विषय आहे. बघू, आज काय आमचे सगळे व्हिडिओज पण बंद आहेत. सगळ्यांना टाइम देऊन टाकलेला 2 दिवसानंतरचा. हा ना, तेच तर आहे ना, दिवस माहिती नाहीये मेन म्हणजे, त्यामुळे भीती वाटतीये. आणि लास्ट टाइम पण आता परत ऍडमिट केलं होतं, 1 टाका मारला होता, कारण की बाळाचं वजन 1250 ग्रामच भरलेलं होतं, त्यामुळं टाका मारला होता. पण आता बाळाचं वजन चांगलं वाढलेलं असेल असं अपेक्षा करूया. हा तेच ना, मुलगा होईल का मुलगी होईल, तिला स्वतः वाटतं मित्रांनो. चला चला चला, आमचं ते ह्यावेळेस कसं होईल मला समजणच नाही. थैली भरून ठेवलेली आहे, दुखलं की चलो, दुखलं की चलो, दुखलं की चलो, तसा विषय झालेला आहे. बाकी दुसरा बघू आता. हा बाबा, तुम्हाला माहितच नाही, आईचं आणि राम भाऊचं लय अवघड, त्यांच्या पोटात दुखतं बाबा, असं काही झालं तर. हा, तरी मी असतो उभा म्हणून मला काही नाही बाबा. मला आता तुम्ही बोला असं बोलायला नाही पाहिजे, पण 2 डिलिव्हरी हँडल करण्याचा अनुभव आहे मला. एक टिट्ट्या आणि एक पिऊ. परीच्या टायमाला तर मी नव्हतो तिकडे, आमची सासरवाडीला होती ना कोमल, तर त्यामुळे तिकडचा काही विषय नाही आहे. इकडचं तरी मी 2 वेळेस हे केलेलं आहे, त्यामुळं काही विषय नाही. आता ते येईपर्यंत जरा तुमच्यासोबत चर्चा करतो, कारण की ते येईपर्यंत आपल्याला वाटच बघावं लागणार आहे. गाड्यांचा आवाज खूप येतोय, त्यामुळे तुम्हाला आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण ठीक आहे. तुम्ही ॲडजस्ट करण्यासारखे आहात, मला माहिती आहे. माझी यूट्यूब फॅमिली सगळं काय ॲडजस्ट करते ओमदादाचं, तर ठीक आहे. हे पण ॲडजस्ट करणार अशी अपेक्षा करूया. हॉस्पिटलच्या बाहेरच आहे, आलो आहे बोलून आतमध्ये. मी सगळं सेटिंग लावून आलेलो आहे, त्यानंतर तुमच्यासोबत चर्चा करू. तुम्ही म्हणाल की एवढ्या गडबडीच्या टायमाला व्हिडिओ काय घेतं, कारण की त्यांना यायला उशीर आहे, त्यामुळे मी जरा हे केलेलं आहे. आणि काही नाही, सगळं सेकंड डिलिव्हरी असल्यामुळे सगळं नॉर्मल वगैरे पकडून चालत, जास्त काही असं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. जे काय होईल ते चांगलंच होईल अशी मनातून अपेक्षा आहे. बाकी मी देखील तुम्हाला तेच सांगणार, तुम्ही देखील तीच अपेक्षा करा की रोहिणीचं सगळं काही नीट होऊ दे, छान होऊ दे, आणि आमच्या घरामध्ये
छान असा बेबी देऊ दे, एक छान असा गोंडस आणि आनंद येऊ दे सगळ्यांना, एवढीच अपेक्षा आहे. आता मुलगा मुलगी इथं आपण डिस्कशन नाही करूया, कारण की ती वेळ नाही आहे आता ऑब्विसली, मला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त काही त्याविषयी बोलणार नाही. चला आता ती येईपर्यंत वाट बघतो आणि काय विषय काय नाही तुम्हाला सांगतो. किती टाईम आहे अजून त्यांना? कुठलो गे? पुलावर आहे, ते येत आहे जवळ. हॉस्पिटल आमच्या घरापासून जवळपास एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि 10 मिनिटामध्ये फोर व्हीलरनं वेळ लागतो, कारण की ट्रॅफिक आणि थोडंफार हळू चालू लागते ना गाडी. आणि रामभाऊ चालवत आहे. रामभाऊ आता परफेक्ट झाले गाडीमध्ये, त्यामुळे काही टेन्शन नाही. चला बघू काय विषय काय नाही तर येऊ दे त्यांना. तुला वाटतंय की सुदर्शन काही कशात? तुला काही असं मला ते वाटतं की तिनं घ्यायला नाही पाहिजे जास्त, होईल नॉर्मल. कारण काय वजन पण ते बाळाचं कमी आहे ना, त्याच्यामुळे ती जास्त भेट असेल किंवा बाबा पुन्हा त्रास होतोय या गोष्टी, त्याच्यामुळे तिनं जास्त असा विषय. हां बोला काय म्हणता? अरे भाऊ पाणी पाऊस जास्त होईल. हो चांगले चालू आहे. कुठल्या गावचे? आम्ही मेकर. मेकरचे का? हा. ओके ओके चालते. हा. तर पावसाचं तर वातावरण खूप झालेलं आहे इकडं आणि पाऊस पण थोडाफार चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. आपलं कोमल ओम सावळे यूट्यूबला. तर आमच्या इकडं काय माहिती आहे का, पावसाचं थोडं वातावरण झालेलंच आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं कसं आहे माहिती आहे का, थोडंफार व्हिडिओ बनवत असेल ना, 2-4 लोक येतातच, काहीच संबंध नाही. त्यांना वाटलं न्यूजचा असेल. मेकर काय अवघड आहे यार लोकांचं. आमचा विषय काय चालू होता ते म्हणते पाणी पाऊस. वाव छान. पण ठीक आहे, त्यांना काय माहिती यांचं काय चालू आहे काय नाही. असतात काही फ्री माइंडेड लोक. बघू. चला आता मी काय करतो, परत एकदा दवाखान्याच्या आतमध्ये जातो, डॉक्टरांना बोलतो, जरा बोललेलो तर आहेच, परत एकदा सांगतो काय काय नाही तर बघू आणि भेटतो तुम्हाला. चला.